झोपडी आणि महाल यांच्यामध्ये काय बरं संवाद होईल? संवाद लेखन झोपडी आणि महाल. झोपडी. तुझ्याकडे पाहिलं की काहीतरी भव्य आणि सुंदर पाहिल्याचं समाधान वाटतं. महाल. आणि तुझ्याकडे पाहिलं की शांत समाधानी वाटतं. झोपडी. सण समारंभात तर तुझी शान रोषणाई अगदी बघण्यासारखी असते. महाल. पण कोणताही सण समारंभ आनंदाने, आपुलकीने आणि समाधानाने कसा साजरा करावा याचे उदाहरण तू आहेस. झोपडी. कितीतरी माणसे गडबडीत घाईमध्ये धावपळ करत पण तेवढ्याच आदरातिथ्याने तुझ्यामध्ये सामावलेली असतात. महाल. पण अगदी कमी जागेत, कमी खर्चात उत्कृष्ट पाहुणचार तुझ्यामध्ये होतो. झोपडी. वेगळं स्वयंपाकघर, त्यामध्ये विविध साधने आणि अनेक खोल्या, त्यामध्ये लाईट, झुंबरे, असं वाटतं की ह्या भव्यतेने डोळे दिपून जातील. महाल. लहानसे आटोपशीर स्वयंपाकघर आणि एकाच खोलीत रंगलेल्या लहान मोठ्यांच्या गप्पा, लाईट आणि देवासमोर अंगणात मिणमिणता दिवा, पवित्र वाटतं तुझ्याकडे बघून. झोपडी. तुझ्या आवारात लहान मुलांना खेळायला भरपूर जागा आणि साधने आहेत. महाल. पण तुझ्या आसपासच्या लहानशा आवारात खूप साऱ्या लहान मुलांचा चिवचिवाट सुरू असतो. झोपडी. तुझ्यात राहणाऱ्या लोकांना सुरक्षिततेसाठी खूप सारी साधने आणि सुविधा आहेत. महाल. पण तुझ्यामध्ये आणि तुझ्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये एवढा एकोपा आणि जिव्हाळा आहे की ते एकमेकांच्या सुरक्षिततेची खूप काळजी घेतात आणि वेगळी सोय करण्याची गरजच नाही.